मंडळी, मी रोहन गुजर तुम्हा सर्वांचं आजच्या भागात पुन्हा स्वागत करतो। आपलं जग हे विविध संस्कृतींनी संपृक्त झालंय। सर्वच संस्कृतींचा एक सामायिक घटक आहे आणि तो म्हणजे निसर्गाची अनुकृती। हा संस्कृतीचा ठेवा आपल्याला जतन करायचा आहे, पण ती संस्कृती, त्या संस्कृतीची प्रतीकं आता नष्ट होतील की काय अशी भीती काही तरुणांना वाटते। अहो, संस्कृतीची प्रतीकं जतन करून ठेवण्याला एक ऊर्जा लागते आणि अशाच तरुण ऊर्जेने संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठायी असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण करून घेणार आहोत। चला तर मंडळी, आजच्या तरुणांच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया, त्यांच्या विचारांपलीकडल्या अभिव्यक्तीचा। पण आपल्या पाहुण्यांना इथं बोलवण्याआधी प्रथेप्रमाणे आपण छोटीशी ध्वनिचित्रफीत पाहूया। एव्ही प्लीज। पूर्वीची आपली घरं ही केवळ एकाच रंगात रंगली जायची, पण भित्तिचित्र ही अनेक संस्कृतींमध्ये दिसून येतात। अगदी आपल्याकडील वारली चित्रकला तसेच राजस्थानमध्येही घरांच्या भिंतींवर चित्र काढली जातात, पण ह्या गोष्टीचं प्रमाण आता कमी झालंय। आता अनेकांना आपल्या भिंती ह्या त्यांना आवडणाऱ्या गोष्टींनी रंगवाव्या वाटतात, त्यामुळे घरात एक वातावरण निर्मिती होते। ही भित्तिचित्र केवळ घरातल्या आतल्या भिंती नाही तर बाहेरच्या भिंतींवरही काढली जातात। आपला विचार इतरांना कळावा हा देखील या चित्रांचा मानस असतो। आपले आजचे पाहुणे हे अशा विविध भित्तिचित्रांचे निर्माते आहेत। ते प्रत्येक ठिकाणी नाविन्यतेने चित्र काढतात। मानवी जीवनाला समृद्ध कशाने केलं असेल तर ते कलेने केलंय। कला ही मानवी नीरस जीवनात रस भरत असते। कलेमुळे कलाकाराला जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद कलेचं रसग्रहण करणाऱ्याला सुद्धा मिळत असतो। कला ही खऱ्या अर्थानं अमर आहे, त्यामुळे कलेचे वाहक हे कलाकार असतात, जे कला ही जनतेसमोर पोहोचवत असतात, जे की महत्त्वाचं कार्य आहे। कलेच्या विविध प्रांतात मुसाफिरी करणाऱ्या आजच्या पाहुण्यांना आपण भेटायला सज्ज झालाच असाल याची मी खात्री बाळगतो। स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं, कस्तुरी दिवाकर यांचं। कस्तुरी, तुझं खूप स्वागत। नमस्कार। नमस्कार। कस्तुरी, तुझं खूप स्वागत आमच्या विचार मंचावर। त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले। थँक्यू सो मच। आम्ही सगळ्यांनीच तुझी एव्ही पाहिली आणि खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे आणि आम्हाला खूप प्रश्न पडलेत की नेमका तुझा हा प्रवास कलेचा कधी, कसा, केव्हा सुरू झाला? आपण म्हणू शकतो की माझा हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता, कारण की माझं जे शिक्षण झालंय आणि जे मी आता प्रोफेशनली गेले 7-8 वर्ष करतेय त्याचा काहीच संबंध नाहीये तसा। पण आपण ह्याची सुरुवात झाली म्हणू शकतो घरीच माझ्या, कारण की घरी लहानपणापासूनच मी सगळ्या कलात्मक वातावरणातच वाढलीये। कारण माझे बाबा स्वतः फाईन आर्टिस्ट, म्हणजे प्रॉपर आर्टिस्ट आहेत, खूप सुंदर चित्र काढतात आणि ते प्रोफेशनल फोटोग्राफर पण होते अनेक वर्ष, 20 ते 25 वर्ष तर नक्कीच। आणि आई सुद्धा माझी बऱ्याच इतर कलांमध्ये, वक्तृत्व म्हणा, काही म्हणा, सो ह्या सगळ्या कलात्मक वातावरणातच वाढल्यामुळे सगळं एक्सपोजर मला तेव्हापासूनच मिळालं। आणि पेंटिंग्स करणं साधे पेपरवरती किंवा त्याच्या परीक्षा देणं, त्या म्हणू शकता तुम्ही, तेही माझं शाळेत म्हणजे घरापासूनच लहानपणापासूनच चालू झालं। पण नंतर शाळेत असताना पण बराच ह्याला वाव मिळाला असं पण म्हणू शकतो, कारण आमची शाळा पण छोटी होती, त्यामुळे बऱ्याच कॉम्पिटिशन्समध्ये तेव्हा झालं, पार्टिसिपेट केलं वगैरे। आणि त्यानंतर अकॅडमिकली चांगलं असल्यामुळे इच्छा घरच्यांची ऑफकोर्स होती की मी सायन्सला जावं किंवा असं काहीतरी करावं, बट माझ्या बाबांची इच्छा होती की मी UPSCला अपियर व्हावं। त्यासाठी मी ऍक्च्युली आर्ट्समध्ये ऍडमिशन घेतली आणि त्याच प्रकारचे सगळे माझे सब्जेक्ट्सही होते। बट सेकंड इयर मध्ये असताना आमचे जवळचे खूप फॅमिली फ्रेंड्स आहेत, खूपच जवळचे आहेत, माझ्या बाबांचा मित्र, सो तेव्हा ते फार्म हाऊस बांधत होते आणि त्यांची अशी इच्छा होती की तिकडे त्यांनी एक माझ्यासाठी वॉल ठेवलेली आणि लहानपणापासून ते ऑफकोर्स मला बघतच होते की मी घरी पेंटिंग्स करते आणि सगळ्या गोष्टी करते, सो त्यांची इच्छा होती की मी तिकडे जाऊन पेंटिंग करावं। सो तेव्हा ऍक्च्युली मला असं काहीतरी असतं हे तेव्हा मला कळलं की, कारण तेव्हा वॉल पेंटिंग एवढं इन नव्हतंच, ट्रेंडिंग पण काहीच, त्याचा काहीच संबंध नव्हता। मग त्या निमित्ताने मी त्याबद्दल थोडा अभ्यास केला, बघितलं की काय एक्झॅक्टली असतं आणि कशा प्रकारे ते केलं जातं, त्याची काय प्रोसेस असते। सो तेव्हा आपण म्हणू शकतो की तेव्हा हे सुरू झालं प्रॉपर, आणि मग त्याच्यानंतर जे काही ते चालू झालं ते, आणि ती वॉल केवढी मोठी होती? सो ऍक्च्युली झालं असं की
असं आपण वॉल करायची असं म्हटल्यानंतर मी अशी होती की ठीक आहे करू शकते. बट जेव्हा त्यांनी सांगितलं की ती 30 फुटाची वॉल होती पहिलीच बापरे. आणि देर इज बॅकग्राऊंड काहीच नाही, सो इट वॉज अ चॅलेंज. पण त्या प्रोसेसने जे काही मला शिकवलंय ते मला अजूनही खूपच उपयोगी पडतंय आणि इट वॉज म्हणजे आय जस्ट कॅनॉट फॉरगेट दॅट. खूपच सुंदर प्रोसेस होती. तुला पुश केलं आणि तिथून तुझा हा येस प्रवास येस, सुरू आणि झाला. फॉर एव्हर ग्रेटफुल की त्यांनी मला असं करायला दिलं, कारण विदाऊट एनी बॅकग्राऊंड तुम्ही एवढा विश्वास टाकताय. सो पण खूपच सुंदर. आपण थोडंसं मागे जाऊया Yes. तुझ्या प्रवासात. पेंटिंगच का? कारण एवढ्या कला तुझ्या आजूबाजूला नांदत होत्या, मग त्यातलं तुला पेंटिंगच का निवडावं असं वाटलं? मी म्हणलं तसं की सगळंच चालू होतं माझं. म्हणजे एका पॉइंटला असं झालं की हे करू का ते करू का ते करू, कारण की आवड सगळ्याचीच. म्हणजे असं नाही की बाबा मला फक्त हेच आवडतंय किंवा फक्त तेच आवडतंय. आणि घरी इतकं पोषक वातावरण किंवा इतके सपोर्टिव्ह पेरेंट्स आहेत माझे इन जनरलच, त्यामुळे कधीच कशाला नाही म्हणलं गेलं नाही. त्यामुळे म्हणजे डान्स असो, कथक असो किंवा नाटक असो, गाणं असो फॉर दॅट मॅटर, पेंटिंग असो, हे सगळंच माझं आधीपासूनच चालू राहिलं. बट ह्या एका सिच्युएशनमुळे असं झालं की ओके दिस इज समथिंग आय कॅन डू. म्हणजे आउटपुट काय होणार आहे काही कोणालाच माहिती नव्हतं, बट त्यांचा विश्वास तर होताच. आणि त्यांना ज्या स्टाईलमध्ये मी केलं पेंटिंग ते थोडं वेगळंही वाटलं, त्याबद्दल मी सांगेनच. पण म्हणजे ती तिथे प्रोसेस चालू झाली आणि ते जर झालं नसतं तर मे बी मी आज काहीतरी वेगळंच करत असले असते. बट ते इट वॉज मेंट टू बी असं आपण म्हणू शकतो. पण तू डिजिटल आर्ट पण करतेस, तू इलिस्ट्रेशन सुद्धा करतेस, ते नेमकं काय आहे? सो वॉल पेंटिंग हे माझं पहिलं प्रेम आहे. म्हणजे ते तर काहीच आपण त्याच्याबद्दल दुमत नाही माझं. पण हल्लीच्या काळामध्ये डिजिटल आर्ट किंवा फॉर एक्झाम्पल आता वेडिंग इन्व्हिटेशन्स असतात किंवा कुठल्याही फंक्शनचे इन्व्हिटेशन्स असतात, ते हल्ली पेपरचा वापर कमी करा असं पण म्हणू शकतो किंवा सोयीस्कर असं आपण म्हणू शकतो की डिजिटली पाठवलं जातं हल्ली. सो सॉफ्ट कॉपीज खूप पाठवल्या जातात. सो मग ह्याच्यामध्ये आता नवीन ट्रेंड आता सध्या खूपच इन आहे, पण मी हे गेले 3-4 वर्ष आता ह्याच्यामध्ये पण काम करते की त्या ब्राईड आणि ग्रूम चे चेहरे वापरून किंवा त्यांचं आउटफिट रिक्रिएट करून आपण इन्व्हिटेशन्स तयार करू शकतो. सो ते खूप जास्त पर्सनलाइज्ड असतं, त्यामुळे जरी तुम्ही डिजिटली पाठवलं तरी इट इज ॲज गुड ॲज तुम्ही जाऊन त्यांना इन्व्हाइट केलंय किंवा तुम्हाला खूप गोष्टी त्याच्यामध्ये. आता मी हातानेच ड्रॉ करते, त्यामुळे देर इज लाईक अनएंडिंग पॉसिबिलिटीज की तुम्ही ते कसं डिझाईन करू शकता. सो ते आत्ता खूपच आत्ता तर लग्न सीझन आहेच आहे, त्यामुळे ते खूपच चालू असतं काम. सो ते त्याच्या व्यतिरिक्त असंच डिजिटल पोर्ट्रेट्स पण असतात. सो मी काय करते की आता फॉर एक्झाम्पल मला कोणाला तरी गिफ्ट करायचंय, सो त्या व्यक्तीबद्दलच्या सगळ्या गोष्टी एकत्र कंपोज करून मी एक डिझाईन तयार करते डिजिटली आणि मग त्याची फ्रेम करून यू कॅन गिफ्ट इट टू दॅट पर्सन. त्यामुळे मग इतकं ते छान वाटतं, कारण की तुम्ही एवढा थॉटफुल काहीतरी गिफ्ट देताय. हल्ली खूप त्याचा इम्पॉर्टन्स वाढलाय, कारण की एवढं पर्सनलाइज्ड देणं खूप खूप छान वाटतं. पण ह्या डिजिटल गोष्टींकडे तुला का वळावं असं वाटलं? यामागे काही स्पेसिफिक कारण आहे? स्पेसिफिक कारण असं नाही. ऍक्च्युली झालं असं की माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मी ग्राफिक डिझाईनचा व्होकेशनल डिप्लोमा केला. सो त्याच्यामध्ये मला सॉफ्टवेअर्स कळले वेगवेगळे, ज्याच्यातून आपल्याला इलस्ट्रेशन्स करता येतात, डिजिटल आर्ट करता येतं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि लकीली म्हणजे टचवूड माझं लक इतकं छान आहे की माझ्या आयुष्यात इतके देवासारखी माणसं आली आहेत की ते मी शिकले. आणि लगेच एक नेबर्स जे होते आमचे, तर ती मावशी मला आली आणि ती बालभारतीमध्ये काम करायची. सो ती अशी होती की आम्हाला आर्टिस्ट हवाय पुस्तकासाठी, तर तुला आवडेल का काम करायला? आणि मी अशी होती की का नाही, आणि जस्ट मी शिकले पण होते. सो तिथे मला ऍक्च्युली मिळालं, मी बालभारतीसाठी थोडं काम केलं. आणि मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल बोर्डसाठी पण मी पुस्तकांसाठी इलस्ट्रेशन्स आणि त्यांचा चित्रकलेचा जो आपला सिलेबस असतो तो डिझाईन करायला हेल्प केली. सो हा एक वेगळाच मला तिथे पाथ मिळाला. आणि मग त्याच्यातून मी स्वतःच डेव्हलप करत करत मला असं झालं की अरे डिजिटल पोर्ट्रेट्स खूप छान वाटतात. मग त्याच्यात काहीतरी पर्सनल टच देऊन कसं आपल्याला ते गिफ्टिंगसाठी करता येईल और आजच्या युगात कसं ते लागू होईल, हे सगळं मी करून मग आता ते सुद्धा चालूच असतं साईड बाय साईड. बट दोन्ही म्हणजे ॲट अ टाइम चालू असतात गोष्टी. पण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण कलाकारामध्ये ती कला दडलेली असते, ती सुप्तावस्थेत असते. कोणीतरी चॅलेंज करायची गरज असते आणि ते चॅलेंज केल्यानंतर आपल्याला कळतं की अरे मी हे करू शकतो किंवा मी हेही करू शकते. आणि देर इज नो एंड टू इट. म्हणजे इतक्या अनएंडिंग अपॉर्च्युनिटीज आहेत दोन्हीमध्ये. अजून खूप प्रश्न मला विचारायचे आहेत, पण तिथे जाण्यापूर्वी आपण थोडंसं थांबूया. मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती.
मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे कौस्तुरी. कौस्तुरी, मला सांग, तू आता आपण पेंटिंग विषयी बोललो, डिजिटल आर्ट विषयी बोललो, तू तिथं का गेलीस याविषयी बोललो, पण तू फूड स्टायलिंग सुद्धा करतेस. अरे आता हे कधी सुरू झालं ह्या प्रश्नापेक्षा मी पुढे काही जातच नाहीये, कारण एवढं काय काय तू करतेस. तर आम्हाला प्लीज सांग की फूड स्टायलिंग कधी सुरू केलंस तू? जो मी मगाशी म्हणलं तसं की आर्ट हे असं फील्ड आहे की तुम्ही कराल तेवढं कमीच आहे. बरोबर. सो आता फूड स्टायलिंग हा एक ऑल टुगेदर दुसरं प्रोफेशनच आहे. म्हणजे लोक ह्याचे कोर्सेस करतात आणि इट्स अ लेजिट प्रोफेशन. त्यामुळे मी तिथे कधी वळेन हे मला वाटलं नव्हतं. बट बेसिकली झालं असं की माझा मित्र एक जवळचा आहे जो फोटोग्राफर आहे. सो त्याला पुण्यातल्या एका छान रेस्टॉरंटसाठी, म्हणजे वेल नोन रेस्टॉरंट आहे, त्यांच्यासाठी त्यांचे जे पदार्थांचे फोटोज असतात त्याचं त्याला असाइनमेंट मिळाली. आणि त्याला माहिती होतं की मला हे वेड आहेच आहे की काहीतरी करायचं किंवा असं ह्यानी. सो तेव्हा त्यांनी ती लिबर्टी घेतली आणि ही वॉज लाईक की तू येऊ शकतेस, आपण ट्राय आउट करूयात, लेट्स सी कसं होतंय काय होतंय. आणि मग हे आहे 2019 ची गोष्ट. मग मी अशी होते की ओके चालेल. सो मी असं जनरल गेलेले की मला कारण ट्राय आउट करायचं होतं. मग त्याचं पुढे काय होईल, मला काय मिळेल ह्याचं मला तेव्हा काहीच अपेक्षा नव्हती. बट तिथे गेलो, मग आम्ही ते काम केलं आणि लकीली ते थोडं वेगळं झालं बिकॉज देर वॉज नो थेरॉटिकल वे ऑफ डुईंग इट. सो मी ॲज अन आर्टिस्ट एस्थेटिकली कसं छान वाटेल, परसेप्शन एक्झॅक्टली. किंवा आता स्टायलिस्टचं काम असतं की त्या ऍक्टर ऍक्ट्रेसला छान प्रेझेंटेबल करायचं, तसं फूड स्टायलिस्टचं काम असतं की ते फूड आयटम प्रेझेंटेबल झाला पाहिजे किंवा ते बघून लोकांना वाटलं पाहिजे की अरे आज इथे जाऊन मला हे खायचंय. सो दॅट वॉज द मेन मोटिव्ह. तर ते कसं सुंदर दिसेल और तेवढंच ते बघून खायची पण इच्छा झाली पाहिजे. सो ह्या सगळ्या ह्यांनी मी माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त आम्ही एक फक्त फोकसवरती होतं की नॅचरल गोष्टी वापरून करायच्या, कुठेही कृत्रिमरित्या ती चांगली करून दाखवायची जसं आपण ऍड कमर्शियल्स मध्ये बघतो तसं आम्ही काहीच करायचं नाही हे ठरवलं होतं. सो ते छान वर्कआउट झालं. मग नेक्स्ट टाइम असं झालं की त्या रेस्टॉरंटवाल्यांनीच मला अप्रोच केलं की ॲज अ स्टायलिस्ट तू येशील का, आणि म्हणले की का नाही, नक्की. मग तिथे पण ते चालू झालं. मग इथे वेल नोन असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना कळलं की ओके ही असं असं काहीतरी करते. मग अजून काही रेस्टॉरंटसाठी ते केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच बंद करणार नाहीये, दॅट इज फॉर शुअर. म्हणजे जरी वॉल पेंटिंग माझं पहिलं प्रेम असेल तरी जसा जसा वेळ मिळेल तसं मी मॅक्झिमम गोष्टी चालूच ठेवणार आहे. पण हे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळेचं गणित कसं बांधतेस तू? ते तुम्ही माझ्या आईला विचारू शकता की मी कसं गणित सगळं करत असते. कारण आम्ही हे पण करतेस तू, हे पण करतेस तू, हे पण करते, वेळ कशी मॅनेज करते? देर इज नो रेग्युलर रुटीन. मला रुटीनच नाहीये. म्हणजे मला बऱ्याचदा विकेंडला काम असतं, वीकडेला कधीतरी मी सुट्टी घेते किंवा कंपल्सरी मी सुट्टी घेते की आज मी काही नाही करणार आहे, आज मी फक्त घरी माझ्या जागेवर झोपणार आहे, एवढाच प्लॅन असतो. बट मला खूप जास्त मजा येते कारण की जेव्हा नसतं काही तेव्हा मला खूप ऑड वाटतं किंवा रिकामं बसायला नकोसं वाटतं. सो सतत काहीतरी चालू असतं. त्यामुळे आणि कुठली गोष्ट तुम्हाला कुठे काय शिकवून जाईल तुम्हाला माहिती नाहीये ह्या फील्डमध्ये एस्पेशली. त्यामुळे चालू असतं. पण मगाशी तू कथ्थकचा उल्लेख केलास, नाटकांचा उल्लेख केलास, तर मग आता ह्या सगळ्याबरोबर तुझा डान्स, तुझा ऍक्टिंग हे देखील सुरू आहे का? नाही, म्हणजे प्रोफेशनली आत्ता काही नाही करत आहे त्याच्यात. पण त्याच्यानी म्हणजे तुम्हाला मी म्हणलं तसं की घरी असताना तर सगळं चालूच होतं आणि तेव्हा मला गाणं पण शिकले मी थोडी वर्ष. सो म्हणजे कानसेन तर मी आहे कारण की घरी आमच्या सतत क्लासिकल म्युझिक मध्येच असतो, अजूनही आम्ही तेच असतं वातावरण घरी. त्यामुळे ते संस्कार तर मला कळायच्या आधीपासून माझ्यावरती झाले होते. आणि त्यानंतर माझ्या आईची खूप इच्छा होती की तिला स्वतःला कथक शिकायचं होतं, पण ती तिची इच्छा पूर्ण नाही झाली ऑफकोर्स. आणि मी खूप भाग्यवान आहे की ती इच्छा तिची माझ्या थ्रू पूर्ण झाली की ऍटलिस्ट मी शिकू शकले. ऑफकोर्स मी त्याच्यात करिअर मला करायचं नव्हतं कारण की ऑलरेडी देर वॉज अ लॉट ऑफ इन माय प्लेट. त्यामुळे मला करिअरचं बाबतीत नव्हतं, पण मी 1ली ते 10वी कथक शिकले आणि प्रॉपर कथक शिकले आणि त्याच्या परीक्षाही दिल्या. आणि ते कुठेतरी अजूनही माझ्या आहे ऑफकोर्स अंगामध्ये. आणि त्याचा फायदा मला आता असा होतोय की काही वर्षांपूर्वी मी संगीत कोरिओग्राफी केली आमच्या फॅमिली फ्रेंड आणि ओळखीच्या ह्याच्यात. पण तेव्हा असं झालं की मी त्यांना समजावून अशा रीतीने सांगितलं की
म्हणजे मी प्रोफेशनली डान्सर नसल्यामुळे मला थोडे टॅक्टिक्स माहिती होतात की नॉर्मल माणसाला संगीतमध्ये डान्स करायला कसं कम्फर्टेबल असू शकतं. सो ते मला समहाव ते जमलं आणि ते डान्सही त्यांना आवडला, ते गणित जमलं. सो त्या थ्रू मला संगीत कोरिओग्राफिस्टची कामं आता मिळतात. सो ते आता हा जो सीझन असतो, सो आय मेक शुअर की मी हे काम घेते, कारण त्या निमित्ताने माझा डान्स चालू असतो आणि ती आवड मी त्या निमित्ताने माझी पूर्ण करू शकते. त्यामुळे त्याचा फायदा मला आता होतोच आहे, अजूनही चालूच आहे. आणि नाटकाचं पण तेच झालं की शाळेत असताना नॅशनल लेवलचं मला अभिनयाचं पण प्राइज मिळालं होतं तेव्हा. सो त्याच्यानंतर ह्या निमित्ताने का होईना, किंवा फिरोदिया, पुरुषोत्तम ह्याच्यातच ऑफकोर्स सगळं कॉलेज हे झालं. त्यानंतर ह्या निमित्ताने मला इतक्या दिग्गज लोकांना भेटायची मला संधी मिळाली. आणि फक्त नाटकासाठी नाही तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण तुमची इतकी होते ह्या गोष्टींमधून की तुम्हालाच ते कधी कळत नाही. सो म्हणून मी खास माझ्या नृत्याचा जो प्रवास होता किंवा नाटकाचा जो प्रवास आहे, चालू आहे, अजूनही जेव्हा मिळतं तेव्हा मी जमेल तसं ह्याच्यामध्ये काम करत असते. बट त्या नकळत माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप जास्त त्याच्यामुळे डेव्हलपमेंट झाली आहे फॉर शुअर. पण आता तू एवढ्या वेगवेगळ्या कलांमध्ये आहेस, तू ते एक्सप्लोर करतेस, अजूनही तुला ते एक्सप्लोर करायचे आहेत. ह्या सगळ्यामध्ये सोशल मीडियाचा किती मोठा वाटा आहे किंवा किती महत्त्वाचा वाटा आहे? हां, म्हणजे आता मी जेव्हा चालू केलं काम तेव्हा मी काही सोशल मीडियाचं एवढं नव्हतं. बट तेव्हा माउथ पब्लिसिटीमधून कामं मला मिळत गेली आणि ते सगळं झालं. बट गेली काही वर्ष एस्पेशली इंस्टाग्राम, त्याचं जे काही अल्गोरिदम्स आता चेंज झाले आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणजे कमीत कमी कष्ट घेऊन मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर ह्या एका त्या सोयीमुळे आमच्यासारख्या अनेक आर्टिस्ट लोकांना खूप जास्त छान एक प्लॅटफॉर्म मिळालाय असं आपण म्हणू शकतो. कारण की ओळखीचे लोकांना तर माहितीच होतं की मी असं काहीतरी करते. बट बऱ्याचदा रिपोस्ट हा जो एक ऑप्शन असतो इंस्टाग्राममध्ये, सो समजा एक रॅन्डम व्यक्तीही जर त्याला आवडलं काम तर तो रिपोस्ट करतो विदाउट एनी सेकंड थॉट, आणि त्याच्यामुळे त्याच्या ओळखीच्यांपर्यंत आपण पोहोचतो. त्यामुळे तुम्ही घर बसल्या बसल्या लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि टू बी ऑनेस्ट, मी माझ्या कामाचं वेगळी पब्लिसिटी आजतागायत कधी केली नाहीये की मी असं काहीतरी करते सो तुम्ही हे करा. बट मी सांगितलं तसं की सगळ्याच गोष्टी चालू असल्यामुळे आय मेक शुअर की मी सगळं पोस्ट करते सोशल मीडियावर, सो दॅट लोकांना कळतं की ओके हे 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 असं असं आहे किंवा हा आउटपुट आहे. आणि त्याच्यामुळे मला प्रचंड फायदा होतो. आणि आता फेसबुकवरती आईची जनरेशन माझ्या साधारण आता फेसबुकवर ते लोक आहेत खूपच जास्त. त्यामुळे ते एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो की त्याही लोकांपर्यंत पोहोचता येतं. सो सोशल मीडिया हा एकमेव आत्ताचा माझा मार्केटिंगचा पण टूल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचा भरपूर फायदा मला आत्ता होतोय फॉर शुअर. वा, हे नेमके फायदे काय झाले आहेत, कसे झाले आहेत? तुझ्या आठवणीत काही गोष्टी आहेत का ज्याने तुला पुश मिळाला, ज्याने तुला एक्सप्लोर करायला अजून संधी मिळाली? ह्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण तिथे जाण्यापूर्वी थोडंसं थांबूया. म्हणजे तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्या बरोबर आहेत विविध कलांमध्ये पारंगत असणाऱ्या कस्तुरी दिवाकर. कस्तुरी, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी जसं म्हटलं की एवढं काही काही एक्सप्लोर करत असताना असे काही क्षण असतील, अशा काही मुवमेंट्स असतील ज्या आठवणीत राहिल्या असतील, किंवा त्या आठवल्यानंतर आपल्याला नेहमी जेव्हा आपण अपसेट असतो किंवा आपल्याला काम येत नसतं समोरून किंवा एक स्टॅग्नन्सी आलेली असते, तेव्हा आपण ते आठवल्यानंतर आपलं होतं नाही त्यावेळेला मला जमलं होतं, आताही मला जमेल, किंवा ती शाबासकी आपल्याला आठवते. असे काही क्षण आहेत? म्हणजे आता आपण एक म्हणू शकतो की एकतर सोशल मीडियामुळे खूप वर्षांपूर्वी भेटलेले लोक पण कनेक्टेड आहोत. आणि तसे असे मी जसं म्हणलं की दिग्गज लोकांना बरंच मला भेटायची संधी मिळाली, पण नंतर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता किंवा काही संधी मिळाली नाही परत त्यांच्यावर काम करायला. बट ते पण इतके गोड लोक आहेत सगळे की म्हणजे कमी जास्तपणा काही न ठेवता सोशल मीडिया थ्रू सतत शाबासकी देणार, किंवा त्या फील्डमध्ये मी जरी नाही काम केलं त्यांच्याकडून शिकलेल्या, तरी सुद्धा मी जे काही काम करते त्याला शाबासकी मिळते, हे बघून तर खूपच छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे आवर्जून की आत्ताच मला रिसेंटली वेल नोन ब्रँडसाठी म्हणजे गोदरेज प्रॉपर्टीजच्या सेल्स ऑफिसमध्ये वॉल पेंटिंग करायची संधी मिळाली. पण ते असं झालं की जुन्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका ताई म्हणू शकतो आपण, म्हणजे वहिनी ऍक्च्युली,
बट ती आम्ही खूप दोनदाच भेटलोय एकूण आयुष्यात आमच्या. बट समहाव सोशल मीडियामध्ये मुळे आम्ही कनेक्टेड राहिलो. तिने माझं काम बघितलं आणि तिने अप्रोच केलं की ती त्यांच्याबरोबर काम करते आणि दे आर लुकिंग फॉर अ वॉल आर्टिस्ट की असं असं आम्हाला काम करायचंय. तर हे खूप रॅन्डम आहे, म्हणजे ह्याचा काहीच संबंध नाहीये तसा. बट त्या थ्रू मी तिला भेटले, मग हे झालं आणि म्हणजे खूपच छान एक्सपिरियन्स होता तो सुद्धा एक वेगळा. कारण कॉर्पोरेटमध्ये काम करणं हा एक वेगळाच ऑल टुगेदर एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे अशा संधी सोशल मीडिया नसतं तर हे नसतं झालं. बरोबर. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. पण त्याचा पुरेपूर मी फायदा करूनही घेतेय जेवढं जितके वर्ष आहेत. यू नेव्हर नो, कारण सतत ट्रेंड बदलत असते. त्यामुळे यू नीड टू जशी ट्रेंड असेल तसं तुम्ही स्वतःला पण बदलणं खूप गरजेचं असतं. तो सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडिया हे माझं म्हणजे एक कार्ड आपण म्हणतो ना तसं आहे. पण हे खूप महत्त्वाचं आहे की सोशल मीडिया ह्या माध्यमांमार्फत तू स्वतःला कसं प्रेझेंट करतेस, तू तुझं कोणतं काम समोर ठेवतेस हेही महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर त्याचे दुष्परिणामही खूप आहेत. पण खरंच तू खूप उत्तम पद्धतीने ह्या सगळ्या कला एक्सप्लोर करतेस. मला शेवटचा तुला प्रश्न विचारायचा आहे, तुला कसं वाटलं आज आमच्या कार्यक्रमात येऊन? जसे सगळेच म्हणतात तसं मला खरंच छान वाटलं. म्हणजे मनापासून मी हे सांगेन, नुसतं म्हणायला नाही. कारण की मी म्हणलं तसं की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मी इथे येऊन मी काय करते काम हे लोकांपर्यंत पोहोचवू शकते. मी ह्याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट काहीच नसू शकते. आणि मी तुमच्या ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून मी एक म्हणजे मी मेसेज पण द्यायचा प्रयत्न करते की जे लोक आहेत आत्ता माझ्या वयाचे किंवा माझ्याहून लहान की ज्यांना अशा गोष्टींमध्ये करिअर करायची खूप इच्छा आहे, त्या लोकांनी एकतर त्यांच्या पेरेंट्सनी प्लीज त्यांना खूप सपोर्ट करा. कारण की म्हणजे यू नेव्हर नो की त्याचं पुढे काय कसं तो एक्सप्लोर करणार आहे आणि कसं ते फुलणार आहे. त्यामुळे कुठली कला दाबून नका देऊ त्या एका चौकटीतलं आयुष्य जगण्यासाठी. ऑफकोर्स आय रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी पर्सन, कुठलंही प्रोफेशन असो. बट जर तुम्हाला कलागुणांमध्ये काही पुढे करायचं असेल तर प्लीज प्लीज गो फॉर इट आणि खूप मनापासून काम करा आणि घरच्यांनी खूप सपोर्ट करा, बाकीच्यांनी खूप सपोर्ट करा. ते इट मीन्स अ लॉट. म्हणजे हे खूप नकळत होतं पण तुमची एकूणच ग्रोथ त्यांनी खूप होते. आणि मी ब्लेस्ड आहे की माझ्या घरी असे सगळेजण आहेत. पण आय विश की सगळ्या आर्टिस्टच्या घरी त्यांना असं पोषक वातावरण मिळेल. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी इकडे. आणि मला खूप छान वाटलं गप्पा मारून आणि माझ्याबद्दल थोडंसं सांगून. सो थँक्यू सो मच. नाही, खरं तर आम्ही तुझे आभार मानतो कारण तू एवढ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून इथं आलीस. आणि नाही, पण आम्हाला खूप छान वाटलं की तू तुझ्या घरी तसं पोषक वातावरण आहे आणि त्या पोषक वातावरणाचा तू उत्तम फायदा करून घेतेस. तू प्रत्येक कला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतेस आणि ऍक्सिडेंटली का होईना तुला त्यातनं नवीन नवीन गोष्टी कळत जात आहेत आणि तुला त्या एक्सप्लोर करता येत आहेत. सो तुझे खूप आभार. तू इथं आलीस, तुझा हा प्रवास आमच्यासमोर उलगडून ठेवलास आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या पूर्ण टीमकडून तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. मंडळी, आपल्या आजच्या पाहुण्यांची गप्पा मारताना कळलंच असेल की आपल्या आजच्या पाहुण्यांमध्ये किती प्रकारच्या कलांची देण आहे. पण केवळ देणच नाही तर आपल्या पाहुण्यांनी ही कला टिकवण्यासाठी प्रचंड मेहनतसुद्धा घेतली. ही मेहनत आणि चिकाटीसुद्धा त्यांच्या बोलण्यातनं तुम्हाला दिसलीच असेल. आपल्या गप्पांमधून देखील तुम्हाला आपल्या पाहुण्यांची कला बघण्याची इच्छा झालीच असेल. मी काय म्हणतो, सगळ्यांनाच इच्छा झाली तर आपण एक छोटीशी एव्ही बघूया. हो चालेल. एव्ही प्लीज. मंडळी, आज असं कोणतंच क्षेत्र नाही जे महिलांनी पादाक्रांत केलं नाहीये. मानवी जीवन ज्या वेगात बदलतंय त्यासोबत स्त्री पुरुष समानता वाढत जाते. आजच्या घडीला स्त्री पुरुष हातात हात घालून प्रगतीपथावर जात आहेत, जगाचे विविध प्रश्न सोडवत आहेत. आपण आपल्या कार्यक्रमात देखील हीच जाणीव ठेवून महिलांना नेहमी प्रोत्साहन देत आलो आणि इथून पुढेही देत राहणार आहोत.
तर आम्हाला नक्की सांगा इतर कलाकारांबद्दल. असाच वेगळा विचार करणाऱ्या तरुणांच्या शोधात आपण नेहमी असतो. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश. असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. पटकन आमचा ईमेल आयडी लिहून घ्या. आमचा ईमेल आयडी आहे आमचा मेल आयडी आहे beyondthoughts2021@gmail.com. इथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि आजचा भाग बघायचा राहून गेला असेल तर अजिबात काळजी करू नका. पटकन यूट्यूबवर जा. तिथं गेल्यानंतर दूरदर्शन सह्याद्री चॅनल सर्च करा. तिथं गेल्यानंतर आमचा हा भाग बघा, आमचे इतरही भाग बघा. ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी आपण इथंच थांबतोय, पण पुन्हा भेटणार आहोत याच विचारमंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर पाहत रहा दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.